कोरोनात सगळ्यांना देवा ठेवला आणि त्याच वेळेस त्याच कोरोनात माळकऱ्यांनी सुद्धा अंड्यासाठी माळा काढल्या. सेम आहे ना. मला एक मला नवल वाटतं मला लोकांच्या बुद्धिमत्तेचं. कसं बरोबर करताय, कशी आवड. 10 दिवस गणपती बुडवताना बाबूराव आवड हे प्रेम. आणि पुन्हा देवाला वाटवं केलं, देवाला केलं. तू देवाला नाचत बुडवलं आणि देवाला वाटवं केलं. नवल वाटतं मला. नवरात्राचे उपवास, दसऱ्या दिवशी कोकड, देवी कोकती म्हणत त्या धरून हाणला पाहिजे सांगणारा नाही ऐकणारा. सांगणारही किती मूर्ख हो. जयाचे आधी का धरण आधी तयाचे पवित्र पुस्ती काही. माऊलींचं स्पष्ट वक्तव्य घेऊ. माऊली म्हणले देव नाही भेटला तरी काही हरकत नाही, काही हरकत नाही. देव नाही भेटला काही हरकत नाही, भलता देव भेटायला नको, त्रास नाही होते. कल्पनेची वाढा ही संत मंडळी नामदेवला स्पष्ट सांगतात रे. तुकोबाराय म्हणले गेले फुंको कान नाही एकांतीचे ज्ञान तू परमार्थ. कसं काय म्हणजे कसं रे दादा. नाकात शिंड्यापासून टाकल्यापर्यंत गल बाबाच्या कपड्यात लागा, देव भेटला नाही तू बाप ठोकला. मेंटॅलिटी पण ठेवणार ना व्यवस्थित, प्रॅक्टिकली पण विचार करत जा. असं असतं. तुमचं कसं आहे, तुमचा अंगाऱ्यावर विश्वास आहे पण बुक्यावर नाही. काय करावं आम्ही दादा. तुम्ही नका रे दादा. जे कर्म सत्य नाही जगाचा मला कसा मिळणार आहे तुम्हाला. तुमची आवडच स्वार्थी आहे, कसं काय तुमचं मन स्थिरावणार आहे. अहो काही माणसं कुशाल म्हणतात निघालो होतो कीर्तनाला गेलो नाही. काही म्हणते गेलतो बसलो नाही मजा बघून आलो. काही म्हणले बसलो होतो जरा वेळ पटलं नाही. काही म्हणले शेवटपर्यंत बसलो कळलं नाही. चुकत नाही तुमचं दादा. तुमच्या पाय कीर्तनाला वळत नाही, तुम्हाला कीर्तन कळत नाही. कीर्तनासारख्या धर्म अधिकारी मंडपात तुमचं मन रमत नाही, सुखावत किंवा स्थिरावत नाही. मायबाप खरंच तुमचा दोष नाही. माऊली म्हणतात पूर्वजन्मीचं पाप नामचिंतनाचा अधिकार देत नाही तोपर्यंत पापाची कमतरता तुम्ही सामर्थ्याने भरून काढत नाही. पाप कमी करत नाही तुम्ही तोपर्यंत तुम्हाला देवाचं नाव आवडणार. नामासी विनमुख तो न पापिया आणि तिनं धावया न पावे कोणी. तुका म्हणे नाड पाप ठाके हिता आड. माणसं सहज विचारतात पाप पाप म्हणजे काय. मानत नाही मी कर्माला, मानत नाही मी पाप पुण्याला. तुम्हाला पापच ऐकायचं ना दादा. हो स्वतःच चांगलं कळत नाही याच्यापेक्षा मोठं पाप काय असू शकतं. याच्यापेक्षा मोठं पाप काय सांगा ना. स्वतःच हित कळत नाही हो. म्हणून तर आम्ही म्हणलो गोमटे ते करा माझे. मला कळत नाही एवढं तरी मला कळावं. संतांना म्हणावं तुम्ही करा माझ्यापेक्षा चांगलं तुम्हालाच कळत. मला कळलं असतं मी आजपर्यंतच आयुष्य इतक्या विचित्रपणे वाया घालवलं नसतं घालवलं मी. 42 वर्ष झाली सत्याला मी बसलोच नसतो मळ्याला बसल्यावर. कळतंय तुम्हाला. कळत हो. माणसं कीर्तन ऐकायला अशी बसल्यात जास्त मळ्याला बसले. तू बोल मी आहे, तू बोल मी बसलोय, तू बोल मी ऐकतोय, तू बोल. येत नाही आपण कोणाच्या कीर्तनाला तुझं नाव ऐकून आलोय, तू बोल. आलोय तर नशीब समज, तू बोल. ऍटिट्यूडने आनंद नाही बसलात माहिती. चेहऱ्यावर आनंद नाही, हाताने टाळी नाही. माणसं मुदाम करतात मुदाम. त्यांना महाराजाची जिरवायची असते. मुदाम हसवलं तरी हसत नाही, टाळी वाजवत नाही. ती कीर्तन झाला मित्राला म्हणणार लय पोरगी बोंबलत होती, ज्ञान शिकवत होती. आगळ यायला काय होती अख्ख्या मनपाला ऐकलं पट्ट्या निसता हसला होता. मला कधी कधी कळत नाही कशाची खातात ही माणसं. स्वतःचा अहंकार देवाला विसरायला भाग पाडतो. एवढं ज्ञान ज्याच्याकडे नाही त्याचा परमार्थ काय कामाचा ना. परमार्थात ज्ञान थोडं कमी जास्त असेल तरी चालेल, पण ज्या परमार्थात नम्रता आहे, ज्या परमार्थात संतांची जाणीव आहे आणि ज्या परमार्थात माय बापाचं पूजन आहे, तो परमार्थ जगाच्या मालकापर्यंत पोहोचल्याशिवाय राहत नाही. तो परमार्थ नम्रता पाहिजे तर परमार्थ ज्ञान. दास रावण तरी कमी होता का. शास्त्रवेद उपनिषद पाठ आहेत रावणाला. सगळ्यात मोठा शिवभक्त आजपर्यंत रावण आहे. द नाव मुवमेंट आताच्या क्षणापर्यंत सगळ्यात मोठा शिवभक्त रावण आहे. रावणासारखी भक्ती कोणाचीच नव्हती शिवाची.
नाथ रामायण सांगतात धन्य भाग्य रावणाचे दास झाले शंकराचे. नाथ रामायणाचे वर्णन करतात रावणाच्या शिवपूजेला 7 ते 8 तास वेळ लागायचा दिवसातून. 7 ते 8 तास 24 तासातला पूजाच करायचा. 14 माणसं पूजेचं सामान हाताखाली द्यायला होती फक्त. 14 माणसं एवढी इतकी निष्ठावंत आणि एवढी मोठी पूजा करायचा, भव्य दिव्य पूजा करायचा. त्या रावणाच्या शिवपूजेला रोज 1000 कमळ स्वतः जाऊन आणायचं. हजारो त्याच्याकडे सेवेकरी होते पण स्वतः जाऊन आणायचं रोज. चुकून एके दिवशी 999 कमळ भरली. चुकून एके दिवशी 999 कमळ भरली. कोणाला आणायला सांगितलं नाही, स्वतः पूजेतनं उठला नाही पण पूजा संपूर्ण केली. स्वतःचं शिर टाकलं आणि 1000 शिर कमल पण शिवपिंडीला अर्पण केलं पण शिवपूजा पूर्ण केली. पुढा महान शिवभक्त रावण टिकलं का? बिकॉज ऑफ ऍटिट्यूड, ॲरोगन्स. हे जे तुम्ही हे जे म्हणता ना हे आपल्याला पटत नाही, पटत नाही मूर्ख, तुझं तेवढं अजून भाग्यच नाही. पटत नाही काय? कचकच कांद्याला कुठं भजन पटत असतं का? त्याला लायकी पण त्याला जरा पात्रता वाटते माणसाची देव भजन आवडायला. बहुत सुकृताची म्हणून विठ्ठली. आजकाल वेल एज्युकेटेड पोरांना विचारलं ना, मुला मुलींना, अरे बाबा हायली एज्युकेटेड आहात, स्टँडर्ड मेंटेन करता, हाय क्लास लाईफस्टाईल आहे, विविध उपकरणे तुम्हाला वापरता येतात, सोशल मीडिया एकदम फ्लुएंटली हँडल करता तुम्ही, पण भजनात कधी दिसला नाही. तर एखादा अभंग कधी तुमच्या तोंडात दिसला नाही. कधी गाण्याचा एखादा अभंग, कधी भजनी मालिकेतला एखादा अभंग, कधी हरिपाठातला एखादा अभंग, ज्ञानेश्वरीची एखादी ओवी तुम्ही स्पष्ट नाही म्हणलात रे तोंडाने. एवढं ज्ञान असताना तुम्ही परमार्थिक ज्ञान का नाही घेतलं? वेल एज्युकेटेड लोक सांगतात आय डोंट बिलीव्ह इन गॉड. ओके, नो इश्यू. तुम्ही देवाला मानत नाही यात काही वावगं नाही, तो प्रारब्धाचा भाग. तुम्ही देवाला मानत नाही यात वावगं नाही, पण बहीण म्हणून सांगते ज्या दिवशी देव तुम्हाला मानणार नाही हे जग तुमचं अस्तित्व सुद्धा मान्य करणार नाही, कारण अस्तित्वच त्याच्यामुळे आहे, तो परमात्मा आहे. मी जिवंत आहे याचं मूर्तिवंत उदाहरण आहे की देव आहे. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहम आश्रित प्राणसमायुक्त पच्चामन्यम चतुर्विधम. चालवणं बोलवणं सोड अर्जुना, सूक्ष्मता लक्षात घे, तुझं अन्न पचवणारा सुद्धा मीच आहे. तू नाकारतोस तरी कोणाला? तुझ्या जठरामध्ये अग्नी जे आहे तो मी विठ्ठल, तो मी जगदीश्वर, तो मी कृष्ण, तो मी राम, तो मी शिव, तो मी विश्वेश्वर. पंचमहाभूत मी अनुरेणू, मी सुरुवात, मी शेवट, मी अनंत काल मी. जर तूही मी आणि मीही तूच, तर तू नाकारतोस तरी कोणाला? सर्वागती राम. स्वतःला कसा नाकारशील? तू दिसतोयस, तू जाणवतोयस, तू कळतोयस, तू बोलतोयस, तू चालतोयस, तू मीच आहे. कुठल्या बेसिसवर देव नाकारता सांगा ना? सायन्स. ओके, या बल्बचा शोध 100-125 वर्षापूर्वी कुठल्या तरी पाश्चिमात्य सायंटिस्टने लावला. अख्ख्या जगाला त्याचं नाव माहित आहे. 750 वर्षापूर्वीचा काळ आहे. 16 वर्षाचे ज्ञानेश्वर माऊली श्री संत ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, उदकाचेनी आवेशे प्रगटले तेज लखलखीत दिसे, तया बिजू माझी असे सलिल काही. उदक म्हणजे पाणी, आवेश म्हणजे प्रेशर, पाण्याच्या प्रेशरनं वीज निर्मिती होते. हे 16 वर्षाच्या ज्ञानेश्वर माऊलींनी 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं. इट इज सायन्स, इट इज स्पिरिच्युअलिटी. ही अध्यात्मिकता आहे. कसा देव नाकारायचा? चाचुजेनी सांडसे खंडी जपय पाणी राजहंसे, तुझं ज्ञान विज्ञान पैसे वाटोनी देऊ. आम्ही तुम्हाला सांगू खरं काय आणि खोटं काय? जे तुम्ही आज शिकता, जे आपण आज शिकतो आजची पिढी, हे संतांनी हजारो वर्षापूर्वी सांगितलं. हे आपल्या धर्मग्रंथांनी, आपल्या सनातनी लोकांनी हजारो वर्षापूर्वी. या जमिनीपासून चंद्रापर्यंतची उंची सामर्थ्याने तुलसीदास हनुमान चालीसामध्ये वर्णन करतात. इल्योदाहि मधुर फल जानो प्रभु पुत्रिका में मुकमाही, जलगही लाज कही अजगत नाही, दुर्गम काज जगत के जेते, सुगम अनुग्रह तुम रे देते, राम दुहारे तुम रखवारे, होत न अज्ञा बिनु पैसा, सब सुख ले तुम्हारी सरना, तुम रक्षक का हो को डरना, आपन तेज समारो आप, तीनों लोक हाकते कापे, भूत पिशाच निकट नहीं आवे, महावीर जब नाम सुनावे, रोग हरे सब पीरा, जपत निरंतर हनुमंत बलवीर, जय 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 हनुमान गोसाई, कृपा करो गुरुदेव की नाही. मानतो म्हणजे मूर्ख नाही रे आम्ही. देव मानतो म्हणजे अनएज्युकेटेड आहे, पण कलियुग आहे. देवाला मानणारी माणसं अनएज्युकेटेड, देवाला न मानणारी माणसं वेल एज्युकेटेड.
अजून किती खालच्या पातळीला जायचं? लोकांच्या बुद्धिमत्तेची कीव येते मला. स्वतःच अस्तित्व मोठं करायला ही माणसं देवालाही कलंकित करायला मागं पुढं बघत नाही. तुम्ही सांगा अजून किती संस्काराची पावती देणार आहात जगाला? तुम्ही स्वतःला मोठं करण्यासाठी संतांना नावं ठेवता. ज्ञानवाणी भिंत चालवलीच का? तुकोबांचा गाथा तरलाच का? रेड्यामुखी वेद बोललाच का? तुकोबा वैकुंठाला गेलेच काय? अरे त्याला माणूस परमार्थिक लागतो रे. कोणालाही कसं कळेल तुकोबांचं वैकुंठ गमेल? संसारिक लोकांना कसं कळेल ज्ञानवाणी भिंत चालवली? प्रथम तर हे लक्षात ठेवा, संतांनी केले ते चमत्कार नाही. ज्ञानवांची भिंत चालली, तुकोबांचा गाथा तरला, रेड्यामुखी वेद बोलवला गेला, नाथाच्या घरी 36 वर्ष कावडीनं पाणी जगाच्या मालकानं वाहिलं, चंदन उगळलं. हे चमत्कार नाही, हे संतांच्या तपश्चर्याचं फळ आहे. ज्याला पांडुरंगाची कृपा म्हणायचं. जिथं त्याग आणि तपश्चर्या असते तिथं विटेवरचा मालक कृपा करतो. माऊलींचं वर्णन आहे, तैसे जसेची वाट न पाहता, तैसे जसेची वाट न पाहता, वैसेची गावा न येता, बाळपणीच सर्वज्ञता वरी तयार. बाळपणीच भगवंतानं सर्वज्ञानं वरावं त्याचं कारण आहे माझे चित्त तुझे. संतांनी दुसरं काही केलंच नाही. दृष्टी न फेरे, त्यांनी देवाशिवाय दुसरं कोणाकडे पाहिलं सुद्धा. जीव दिला काय कसं काय होणार नाही सांगा ना. वाचस्पती व्यक्तिमत्व व्हायला जर त्याग एवढा आहे तर ती व्यक्ती काय बोललेलं खरं होणार नाही? आम्ही अनलॉजिकल माणसं आहेत. आमचं कसं आहे, एक माणूस एका महाराजाकडे गेला म्हणला वर्षात लेकरू झालं पाहिजे. खरं तर हाच विनोद आहे, पण मरू दे. विनोद न करणं हा सगळ्यात मोठा विनोद आहे. हा ना, कीर्तन झाल्यावर एक हसत होता, म्हणलं झालं हसतो ती म्हणला सुरुवातीचा विनोद आता कळला. अरे तुका म्हणे 80 बुद्धी ज्याची जर त्याहूनही तरुण कळी देवा. आमची गत कशी आहे, एका माणसाने तासभर भाषण केलं देव नाही या विषयावर. कुठला विषय आहे? देव नाही. देव नाही या विषयावर 1 तास भाषण माणसानं केलं. तासाला मी त्याला म्हणलं दादा काय बोलला तो, उद्या मी सुद्धा माळ काढणार. पटला आपल्याला काय ती शब्द भेट, काय ती अहोवाणी, काय ती वाक्यरचना, काय ती शब्दांची धमक. एवढं भारी बोलायला जमलं तरी कसं? तो सहज म्हणला देवाची कृपा. आणि हा तासभर कशावर बोलतोय? आमची गत अशीच आहे, कळतच नाही आम्हाला. आणि कळत नाही हेही आम्हाला गतच नाही का रे आमची. लय अवघड लोकांचं. आमच्याकडे वरातीत नाचणारी पोरगी सुशिक्षित आहे, पण कीर्तनात नाचणारी नालायक. ज्यावेळी अखंडितपणे संस्कृती सांभाळून संसार केला ती परिस्थितीमुळे कमी शिकली म्हणून ती लोअर क्लास आहे. तिच्या आई बाबाकडे चांगला पैसा होता म्हणून त्यांनी शिकवलं, पण तिने कधी मोठ्यांची मर्यादा राखली नाही. सगळ्याच नाही पण मोठ्यावर मोजणे इतक्या. ज्यांना कधी मोठ्यांचा आदर करता आला नाही, ज्यांना कधी संस्कृती सांभाळता आली नाही, चपल्या घालून चपात्या लाटल्या, पण त्या हाय क्लास आहे. सोसायटी समाजाने खतरनाक मेंटेन केली. ही जी म्हण आहे ना, डोंट जज बुक बाय कव्हर, ही कलियुगात लागू होत नाही. इट्स ऍब्सोल्युटली बुक जज बाय कव्हर. इथे तुमच्या प्रेझेंटेशनवरच तुमचा क्रायटेरिया ठरवला जातो. कीर्तनकार सुद्धा फॉर्च्युनर मध्ये आला तर हुशार, चला चला तर मूर्ख आहे. घ्या